पंढरपूर वारी स्पेशल आज आपण 15 दिवस स्टोअर करता येणारी अगदी क्रिस्पी अशी हाताने सहज भुगा होईल इतकी क्रिस्पी चटाकेदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे गव्हाच्या पिठापासून तयार केलेली ही खारी पापडी बनवलेली आहे। आणि तुमच्या इथे जर पंढरपूर वारीसाठी जर कुणी जाणार असेल तर ही पापडी एकदा नक्कीच जाणवा आणि कमेंट बॉक्समध्ये आषाढी एकादशी असं नक्कीच लिहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच हेल्दी रेसिपीज आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण पंढरपूर वारी स्पेशल खारी पापडी 15 दिवसासाठी स्टोअर करता येणारी कशी तयार करायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे अगदी पाऊण वाटी एवढं गव्हाचं पीठ। एवढ्या पिठामध्ये साधारणतः आपल्या 20 पर्यंत पापड्या तयार होणार आहे। 1 चमचा जिरं टाकलं, त्यानंतर 1 चमचा ओवा टाकला। अगदी पोटासाठी छान अशी पौष्टिक अशी ही पापडी बनवत आहोत, त्यामुळे जिरं ओवा तुम्ही प्रमाण वाढवलं तरी चालेल। पांढरे तीळ घातलेले आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, त्यानंतर या ठिकाणी कस्तुरी मेथी टाकलेली आहे। आणि तुम्हाला जर ही मसालेदार बनवायची नसेल तर तुम्ही मसाला या ठिकाणी स्किप करू शकता। या ठिकाणी अगदी चिमूटभर गरम मसाला, कविताज किचनचा गरम मसाला टाकलेला आहे। आता या ठिकाणी जे साजूक तूप आहे ते हलकंसं गरम करून घ्यायचं, खूप जास्त गरम करण्याची गरज नाही, हलकंसं कोमट मी करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकणार आहे। आता या ठिकाणी ही पापडी अजिबातही तेलकट न होणारी, तेल न पिणारी, कमी तेलकट बनवायची असेल तर त्यासाठीचे एक बोनस टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे सांगितलेलं सगळं साहित्य प्रमाण तुम्हाला एवढंच वापरायचं आहे। एखादं दुसरं साहित्य यामध्ये नसेल तर तुम्ही ते स्किप केलं, जसं की पांढरे तीळ नसतील, स्किप केले तरीही चालतील। त्यानंतर किंवा कस्तुरी मेथी नसेल ती स्किप केली तरीही चालेल। अगदी घट्टसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे, 10 मिनिटासाठी छान झाकून ठेवलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि छान पातळ अशी लाटून घ्यायची। ज्या पद्धतीची आपण खारी शंकरपाळी बनवतो ना त्याच पद्धतीची अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची। जेवढी जास्त पातळ लाटून घ्याल तेवढे छान अशी क्रिस्पी या ठिकाणी ही पापडी तयार होते। अगदी 15 दिवस स्टोअर करता येणारी ही रेसिपी आहे। 15 दिवस काय, तुम्ही अगदी मुलांसाठी नमकीन म्हणून महिनाभर स्टोअर करता येणारी ही रेसिपी आहे। फक्त तुम्हाला पंढरपूर वारीसाठी ही जर पापडी न्यायची असेल किंवा मुलांसाठी 15 दिवसासाठी स्टोअर करायची असेल तर त्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती लूज पडणार नाही, परफेक्ट अशी राहील। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। स्टोअर करण्यासाठीच्या देखील टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे। हे पहा, अशा पद्धतीने कोणत्याही एखाद्या झाकणाचे किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही छान अशी ती कट करून घेऊ शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ती कट करून घेऊ शकता। आणि चिमुकल्या आयुष पियुषची देखील लगबग चालू आहे, ते देखील मला मदत करू लागत आहे आणि आयुषची बनवलेली ही पापडी आहे। तुमच्या मुलांना देखील अशा नक्कीच कामामध्ये सहभागी करून घ्या। मुलांसोबत तेवढाच आपल्याला वेळ स्पेंड करता येतो। अगदी छान अशी आपली ही पापडी तळून झाली आहे। आता तळताना देखील छान खरपूस व्हावी, क्रिस्पी व्हावी यासाठीच्या महत्त्वाचे टिप्स म्हणजे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा, पूर्णपणे मंद आचेवर अगदी 1 ते 2 मिनिटासाठी ठेवायची। त्यानंतर हलकासा लालसर रंग आला की गॅस मोठा करायचा आणि छान मोठ्या आचेवर 1 मिनिटासाठी तळून घ्यायची। खूप जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी, पटकन अशी तळून होते। हे पहा, अशा पद्धतीचा रंग असतानाच काढून घ्या, कारण थंड झाल्यानंतर ती आणखीनच लालसर दिसते। आता जरी आपल्याला ती कमी दिसत असली तरी ती थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी लालसर दिसत असते। अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पापड्या मी तळून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर पौष्टिक हेल्दी रेसिपीज आणि झटपट तयार होणारे सगळ्या पापड्या आपल्या तळून तयार झालेल्या आहे। किती क्रिस्पी झालेले आहे ते तर पाहूयाच। त्याचबरोबर तुम्हाला जर 15 दिवसासाठी स्टोअर करायचे असेल किंवा वारीला नेताना तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर पूर्णपणे छान अशा पसरवून ठेवायच्या, पूर्ण थंड करून घ्यायच्या, अर्ध्या तासासाठी तशाच ठेवायच्या। त्यानंतर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या बॉक्समध्ये, हवाबंद डब्यामध्ये तुम्ही त्या स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर कमी तेलकट व्हावी यासाठी कोरड्या पिठामध्ये आपण जे तुपाचं मोहन टाकलेलं होतं ते खूप जास्त वापरू नका, त्यामुळे देखील तेलकट होते। तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। किती क्रिस्पी छान अशी झालेली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहता क्षणी कळालंच असेल। उद्या दुपारी 12 वाजता अशीच एखादी कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।